महाराष्ट्र खचला तर राष्ट्र खचले, महाराष्ट्र थांबला तर राष्ट्र थांबले, मराठ्यांविना राष्ट्रगाडा न चले, खरा वीर वैरी पराधीनतेचा, महाराष्ट्र आधार या भारताचा। नमस्कार, आज 1 मे महाराष्ट्र दिन। आपल्याला अभिमानानं वाटेल, आपल्याला सार्थ अभिमान वाटेल असा आजचा दिवस तुमच्या माझ्यासाठी सर्वांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण असा हा दिवस। अर्थातच संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये गाजलेली ही एक कविता होती। एका महान साहित्यिकाने लिहिलं होतं की जर महाराष्ट्र थांबला तर राष्ट्र थांबले, मराठ्यांविना राष्ट्रगाडा न चले, खरा वीर वैरी पराधीनतेचा, महाराष्ट्र आधार या भारताचा। मित्र हो, आज 1 मे म्हणजे आपल्या महाराष्ट्र दिनाच्या स्थापनेच्या दिनाचं औचित्य साधून मी तुमच्याशी संवाद साधतोय। आपल्यापैकी कित्येक लोकांना आपल्या महाराष्ट्र राज्याची जडणघडण झाली कशी हे माहिती आहे। आपल्यापैकी कित्येकांना या महाराष्ट्राचा दैदिप्यमान इतिहास माहिती आहे। आपल्यापैकी कित्येक तरुणांना या महाराष्ट्राचा जागतिक इतिहास माहिती आहे आणि आपल्यापैकी कित्येक तरुणांना महाराष्ट्राची जडणघडण माहिती आहे। हा प्रश्न माझा आहे। मित्रांनो, महाराष्ट्रात दिनाच्या निमित्ताने आज आपण आपल्या महाराष्ट्राची महती, आपल्या महाराष्ट्राची ख्याती आणि आपल्या महाराष्ट्राची थोरवी नक्की आहे तरी काय हे पाहण्याचा किंवा यावर चर्चा करण्याचा प्रयत्न करतोय। खरं तर ज्वालामुखीचा उद्रेक होऊन जेव्हा सह्याद्री निर्माण झाला तेव्हापासून या महाराष्ट्रामध्ये माणसांचं अस्तित्व आहे। आता फार वर्षापूर्वी जायला नको म्हणून थोडंसं मी तुम्हाला ओझरतं का होईना पण अगदी इसवी सन पूर्व काळापासून सांगण्याचा प्रयत्न करतो। आपल्या महाराष्ट्राचा उल्लेख ऋग्वेदात सुद्धा आहे। अपरांतक असा उल्लेख ऋग्वेदामध्ये सापडतो। अपरांतक म्हणजे दक्षिणेकडे दंडकारण्यातील लोक, हा उल्लेख आहे। त्यानंतर परशुरामाच्या कालखंडामध्ये सुद्धा महाराष्ट्राचा उल्लेख आढळतो। त्यानंतर पुढे रामायणामध्ये सुद्धा महाराष्ट्राचा उल्लेख आहे, कारण रामाने स्वतःचं कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी 14 वर्ष सपत्नीक जो वनवास भोगला तो दंडकारण्यातच, नाशिकमध्ये, आपल्या महाराष्ट्रामध्ये, आणि हा उल्लेख रामायणात आहे। पुढे महाभारतामध्ये उल्लेख आहे। विदर्भ असेल, विदर्भ राज्याचा उल्लेख आहे। त्यानंतर नळदुर्ग किल्ल्याचा उल्लेख आहे। महाराष्ट्राचा उल्लेख त्या ठिकाणी महाभारतात आपल्याला सापडतो। आता याच्यानंतर आपल्या या महाराष्ट्रामध्ये नक्की किती घराण्यांनी राज्य केलं, किती मराठी राजे या महाराष्ट्रावरती राज्य करून गेले हे सुद्धा आपल्याला पाहणं किंवा हे सुद्धा आपल्याला समजून घेणं महत्त्वाचं आहे। खरं तर महाराष्ट्रामध्ये म्हणजे अवेलेबल जो डाटा आहे त्याच्यानुसार जर सांगायचं झालं तर सातवाहन, त्यानंतर वाकाटक, त्यानंतर बदामीचे चालुक्य, राष्ट्रकूट, त्यानंतर कल्याणीचे चालुक्य, त्यानंतर देवगिरीचे यादव, त्यानंतर शिलाहार आणि त्यानंतर मुस्लिम राजवट आपल्या महाराष्ट्रामध्ये आली आणि त्याच्यानंतर छत्रपती शिवरायांनी निर्माण केलेलं आपलं स्वतःचं राज्य। होय मित्रांनो, आपल्या महाराष्ट्राचा इतिहास दैदिप्यमान आहे। अनेक मराठी राजांनी, अनेक राजघराण्यांनी या महाराष्ट्राच्या जडणघडणीसाठी निश्चितपणे योगदान दिलेलं आहे। सातवाहन काळामध्ये एक शिलावान नावाचा राजा होता। इसवी सन पूर्व 230 आणि इसवी सनानंतर 230, 450 वर्ष संपूर्ण भारतामध्ये राज्य जर कोणाचं होतं तर ते सातवाहन घराण्याचं होतं, म्हणजे एका मराठी राजाचं। आता सातवाहन घराण्याची राजधानी किंवा त्यांचं मूळ हे प्रतिष्ठान म्हणजे आत्ताचं पैठण।
म्हणजे पैठण ही राजधानी असणारं सातवाहन राजघराणं की ज्याचं राज्य संपूर्ण भारतभर आहे. 450 वर्षापेक्षा जास्त कालखंड या भारतभूमीवरती राज्य करणारा सातवाहन हे राज्य, आणि ते महाराष्ट्रातलं राज्य. सांगायला अभिमान पाहिजे आपल्याला. आता या सातवाहन कालखंडामध्ये शिलावान नावाच्या राजानं रशिया आणि युक्रेनमधून शेक आणि कुशकांच्या ज्या स्वाऱ्या येत होत्या त्यांना चांगल्या पद्धतीने चाप दिली होती आणि त्यांना थोपवलं होतं. आणि त्यांच्या विरुद्ध जी लढाई झाली होती शालिवान नावाच्या राजाची सातवाहन कालखंडामध्ये, ती कुरुक्षेत्रामध्ये झाली आणि तिथे त्यांचा शेकांचा कुशकांचा पराभव केला. 1941 वर्षापूर्वीची गोष्ट मी ही सांगतोय तुम्हाला. आता 1941 वर्षापूर्वी, आपण आता मराठी कालगणनेमध्ये म्हणतो ना शेके 1941, याचा अर्थ त्या शकांचा जो पराभव शालिवान नावाच्या राजाने केला तो 1941 वर्षापूर्वी केला, आणि म्हणून आपण कालगणनेमध्ये शेके असा उल्लेख करतो. म्हणजे फार मोठं कर्तृत्व त्या सातवाहन राजाचं होतं. आणि त्या कालखंडामध्ये महाराष्ट्रामध्ये राजधानी असलेलं सातवाहन राजघराणं अर्थातच संपूर्ण त्यांच्या भारतभर जी सत्ता होती आणि त्या सत्तेची जी राजभाषा होती किंवा राष्ट्रभाषा म्हणू आपण, ती महारठ्ठी होती, म्हणजे मराठी. आत्ताची मराठी जी महारठ्ठी म्हणून सातवाहन राजघराण्याची राष्ट्रभाषा होती. सांगायला मला अभिमान वाटतो, आपल्या भारतीय संघराज्याला आज राष्ट्रभाषा नाही, परंतु हजारो वर्षापूर्वी संपूर्ण भारतामध्ये ज्या मराठी राजाचं राज्य होतं त्याची राष्ट्रभाषा महारठ्ठी म्हणजे मराठी आहे. म्हणजे या मराठीची थोरवी किती जुनी आहे पहा. आता यानंतर राष्ट्रकूट राजघराणं असेल, चालुक्य राजघराणं असेल, त्यानंतर मग यादव असतील, शिलाहार असतील, या प्रत्येक मराठी राजघराण्याने या महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये चांगलं योगदान दिलेलं आहे. आपल्यापैकी बऱ्याच लोकांना हा इतिहास माहिती असणं काळाची गरज आहे हो. मला सांगायचं यासाठी, कारण जर तुम्हाला विचारलं की आता आपण म्हणतो, म्हणजे आपल्यापैकी कित्येक लोकांना माहित आहे की मध्य प्रदेशची राज्यभाषा 1956 पर्यंत मराठी होती. माहिती आहे आपल्याला? निद्रिस्त आहोत आपण. आपल्या मराठीची थोरवी आज आपण आपल्या तरुणांना आणि पुढच्या पिढीला ही निश्चितपणे सांगितली पाहिजे, छाती ठोकपणे सांगितली पाहिजे, कारण मराठीबद्दलची आत्मीयता त्याखेरीज वाढणार नाही हो. म्हणजे आजही भारतीय संघराज्याला, भारतामध्ये राज्यभाषा 22 आहेत पण राष्ट्रभाषा नाही. परंतु हजारो वर्षापूर्वी या भारतवर्षामध्ये ज्या घराण्याचं राज्य होतं, ज्या मराठी राज्याचं राज्य होतं, त्याची कारभाराची भाषा मराठी होती. अर्थातच इतका जुना इतिहास आहे. आता मराठीची थोरवी का महान आहे, मराठी ही अभिजात दर्जाची भाषा का आहे, त्याचं कारण आहे. आता आपण म्हणतो हिंदी हिंदी, पण जर तुम्हाला म्हटलं मी हिंदीमधलं साहित्य सांगा किंवा हिंदीमधलं एखादं ऐतिहासिक साहित्य सांगा, 125 वर्षांचा इतिहास आहे फक्त हिंदीला. फार तर प्रेमचंद मुंशींपर्यंत आपण जाऊ, त्याच्या पुढे आपल्याला जाता येणार नाही. पण मी हे तुम्हाला पुराव्यानिशी सांगू शकतो की आपल्या मराठी भाषेचं लिखाण किंवा मराठी भाषेचं साहित्य हजारो वर्षापूर्वींचं आहे. 750 वर्षापूर्वी ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली मराठीमध्ये, त्यांच्या आधी चांगदेव, म्हणजे असे बऱ्याच गोष्टी आहेत. आता त्याच्याही अगोदर सांगायचं झालं चक्रधर, आणि त्याच्याही अगोदर सांगायचं चांगदेवांचं तर आयुष्य 1400 वर्ष सांगितलं जातं. म्हणजे विचार करा, 1400 वर्षांपूर्वी चांगदेवांचं लिखाण आहे मराठी भाषेमधलं, आणि त्याच्या आधी चक्रधर असतील, आणि त्याच्या अगोदरचं सांगायचं झालं तर मग बुद्धकालीन जे लिखाण होतं ते मराठीतलं आहे. आता आपल्या कारल्याची, म्हणजे लोणावळ्याला कारल्याची जी लेणी कोरली, ती लेणी कोरत असताना बुद्धकालीन कालखंडामध्ये ती लेणी कोरत असताना त्याच्यासाठी जो खर्च आवश्यक होता, जो पैसा होता, तो सोपाराच्या धनिकाने दिला होता. म्हणजे आजचा आपला नाला सोफारा, म्हणजे एका मराठी माणसानं ते कार्य करून घेतलं होतं. असे कित्येक दाखले आहेत, अशी कित्येक उदाहरणं आहेत. हजारो वर्षांपूर्वीचं साहित्य या मराठी भाषेमध्ये आहे, आणि म्हणून सांगायला अभिमान वाटतो की मराठी अभिजात भाषेची दर्जा आहे, आणि आपल्या महाराष्ट्राची आपली मातृभाषा ही मराठी आहे. आता हे थोडंसं ऐतिहासिक आहे, पण यापुढे महाराष्ट्राची जडणघडण नेमकी कशी आहे
आपला महाराष्ट्र घडलाय कसा हे सांगायची आज वेळ आहे. मित्रांनो, आपल्या महाराष्ट्रामध्ये साधारणतः 1293 मध्ये जेव्हा अल्लाउद्दीन खिलजीने यादवांचा पराभव केला, एक त्यांच्यावरती पहिला त्या ठिकाणी चाल केली, आक्रमण केलं, हल्ला केला, म्हणजे देवगिरीवरती चालून आलेला अल्लाउद्दीन खिलजी म्हणजे महाराष्ट्रामध्ये मुस्लिम सत्तेचा प्रथम शिरकाव अल्लाउद्दीन खिलजीच्या माध्यमातून झाला. आणि मग यादवांचं जे राज्य आहे ते खिलजीकडे आलं. त्यानंतर पुढे बरीच वर्ष मुस्लिम सत्ता या महाराष्ट्रामध्ये राहिल्या. अल्लाउद्दीन खिलजींच्या नंतर तुघलक घराणं आलं. आता तुघलक घराण्यानं किंवा तुघलक राजानं, मुस्लिम राजा होता, त्यानं त्याची राजधानी देवगिरीला आणली आणि दौलताबाद नाव केलं. दिल्लीवरनं देवगिरीत राजधानी आणली. महाराष्ट्राचं महत्त्व किती असेल बघा. एक तुघलक राजा त्याची राजधानी दिल्लीवरून आपल्या महाराष्ट्रामध्ये देवगिरी येथे म्हणजे दौलताबाद येथे आणतो. म्हणजे महाराष्ट्राची तितकंसं भौगोलिक महत्त्व आहे. अर्थात असलं पाहिजे. आपल्या महाराष्ट्राचं भौगोलिक स्थान असं आहे, याला दख्खनचं पठार म्हणून ओळखलं जातं. आपल्या भारताचे 2 भाग झाले, म्हणजे बरोबर भारताच्या मध्यभागातून वाहणारी जी नर्मदा नदी आहे आणि त्याला समांतर असणारा जो विंध्य पर्वत आहे, त्यामुळे भारताचे 2 भाग झाले. आणि एक भाग म्हणजे उत्तरापथ आणि एक दक्षिणापथ म्हणून ओळखला जातो. अर्थातच दक्षिण पठार किंवा दख्खनचे पठार किंवा महाराष्ट्रीय पठार म्हणून भौगोलिक ओळख आहे. म्हणजे आपण भारतामध्ये दक्षिणेकडे आहोत आणि आपलं भौगोलिक स्थान निश्चितपणे खूप महत्त्वाचं आहे. आणि या भौगोलिक स्थानामुळेच या महाराष्ट्रामध्ये प्रतिकूल परिस्थितीमध्ये अनेक शाह्यांना चित करून स्वतःचं राज्य उभा करणारे छत्रपती शिवराय हे घडले आणि त्यांचं कर्तृत्व या महाराष्ट्रात घडलं. भौगोलिक स्थानाचा पुरेपूर फायदा महाराजांनी घेतला होता. आता आपण त्याकडे तर येणारच आहोत, परंतु तुघलक घराण्याची राजधानी, आता पुढे जाऊन या तुघलक घराण्यामधून सुद्धा पुढे बहमनी राज्य निर्माण झालं आणि या बहमनी राज्याच्या विघटनामधून 5 शाह्या या महाराष्ट्रामध्ये अस्तित्वात आल्या. त्यामध्ये मग निजामशाही असेल, त्यानंतर मग आदिलशाही असेल, त्यानंतर कुतुबशाही आहे, त्यानंतर हमीदशाही आहे आणि त्यानंतर बरीचशाही आहे. आता या 5 शाह्या आणि या 5 शाह्यांच्या माध्यमातून महाराष्ट्रावर मुस्लिम राजवट होती. पण पुढे जाऊन 1600 मध्ये निजामाचा पराभव करून मोगलांचा महाराष्ट्रामध्ये शिरकाव झाला आणि मग 1600 पासून जवळपास अनेक वर्ष, 350-400 वर्ष छत्रपती शिवरायांनी निर्माण केलेलं मराठ्यांचं राज्य जर सोडलं तर संपूर्ण भारतभर ह्या मोगलांची सत्ता होती. आता या मोगलांच्या सत्तेमध्ये असताना ह्या सत्तेला झुगारून एक राज्य निर्माण झालं ज्याची राजधानी हैदराबाद. आणि त्या हैदराबादची राजधानी असताना मग त्यालाच आपण हैदराबादच्या निजामाचं राज्य म्हणतो. म्हणजे आपला मराठवाडा हा त्याच्या राज्यामध्ये होता, आपल्या महाराष्ट्रामध्ये असणारा. आता हा थोडासा इतिहास यासाठी सांगावा लागतो कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी हे जे मराठ्यांचं राज्य उभं केलं होतं या मोगलांच्या विरोधामध्ये आणि या 5 शाह्यांच्या विरोधामध्ये त्यांनी लढा देऊन त्यांना चित करून स्वतःचं अस्तित्व आणि स्वतःचं राज्य त्यांनी उभं केलं. 1674 मध्ये त्यांचा राज्याभिषेक झाला आणि ते मराठी राज्याचे पहिले सम्राट किंवा पहिले छत्रपती म्हणून त्या ठिकाणी ते जगासमोर आले. छत्रपती शिवाजी महाराजांचा हा फार मोठा इतिहास किंवा त्यांनी उभं केलेलं हे राज्य हे संपूर्ण जगासाठी वंदनीय आहे, निश्चितपणे असलं पाहिजे. आणि म्हणूनच हा महाराष्ट्र कोणाचा तर प्रतिपच्च चंद्रलेखे व वर्धिष्णू विश्ववंदिता साहसुनो शिवशेषा मुद्रा भद्राय राजते. म्हणजे प्रतिपदेच्या चंद्रकोरीप्रमाणे सुरू असलेलं हे स्वराज्य हे जगभर वंदनीय झालं पाहिजे ही श्रींची इच्छा आहे. आणि हे स्वराज्याचं देखणं स्वप्न वास्तवाच्या कोंदणात उतरविण्यासाठी संपूर्ण आयुष्य ज्यांनी वेचलं त्या छत्रपती शिवरायांचा हा महाराष्ट्र आहे. ज्या छत्रपती शिवरायांनी आपल्याला जगायचं कसं हे शिकवलं, त्यांचा वारसा जोपासणारे
छत्रपती शंभूराजे जे शेवटच्या श्वासापर्यंत लढायचं कसं हे आम्हाला शिकवतात, त्या धर्मरक्षक शंभूराजेंचा हा महाराष्ट्र आहे. सामर्थ्य आहे चळवळींचे जो जे करील तयांचे, हे सांगून संपूर्ण भारतात ज्यांनी 1100 पेक्षा जास्त मठांचं जाळं आणि माणुसकीचं नेटवर्क उभं केलं, त्या समर्थ रामदास स्वामींचा हा महाराष्ट्र आहे. अवघे विश्वची माझे घर हा विश्वव्यापी संदेश देणाऱ्या संत ज्ञानोबांचा हा महाराष्ट्र आहे. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा, हे सांगणाऱ्या संत तुकोबारायांचा हा महाराष्ट्र आहे. हा महाराष्ट्र शूरांचा आहे, हा महाराष्ट्र वीरांचा आहे, हा महाराष्ट्र क्रांतिकारकांचा आहे आणि हा महाराष्ट्र सामाजिक आणि राजकीय फार मोठ्या दीपस्तंभांचा आहे. हा महाराष्ट्र कर्तृत्ववान युगपुरुषांचा आहे. या महाराष्ट्राचा इतिहास हा इतका दैदिप्यमान आहे, या महाराष्ट्राच्या मातीची कुसच अशी आहे की इथे लुंगे सुंगे घडत नाहीत, इथे वाघाचे बछडे जन्माला येतात, जगतातही वाघासारखे आणि मरतातही वाघाच सारखे. महाराष्ट्राची ही फार मोठी थोरवी आहे. खरं तर हे मला सांगायला तुम्हाला अभिमान का वाटतोय? कारण आपल्यापैकी बऱ्याच जणांना आपल्या या महाराष्ट्राचा हा फार मोठा नावलौकिकता मिळविलेला इतिहास माहिती नाही. मित्रांनो, या महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये आपण आता अगदी फार इसवी सन पूर्व कालखंडापासून जर थोड्या गोष्टी पाहत आलो तर आपल्याला निश्चितपणे एक गोष्ट लक्षात येते की छत्रपती शिवरायांनी निर्माण केलेले जे राज्य होतं, म्हणजे आता आपण 17व्या शतकापासून जर थोडं पुढे यायचं ठरवलं तर छत्रपती शिवरायांच्या नंतर शंभूराजे म्हणजे संभाजीराजे, त्यांच्यानंतर राजाराम महाराजांच्या नंतर त्यांचा मुलगा, त्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांचे औरंगजेबाच्या कैदेमध्ये असणारे शाहू महाराज, आणि शाहू महाराजांनंतर या मराठी राज्याचे प्रमुख खऱ्या अर्थानं बनले ते पेशवे. मग बाजीराव पेशवे असतील किंवा त्यांचे बरेच पुढचे वारस असतील, त्यांनी या संपूर्ण मराठी राज्याचं जे नाव आहे ते जगभर पसरवलं. आता मला सांगायला अभिमान वाटतो की राघोबा पेशवे, पेशव्यांचे बंधू राघोबा काका, त्यांनी तर अटकेपार झेंडे भडकवले. आता अटक कुठे आहे? पाकिस्तानच्या पुढे, पेशावरच्या पुढे, हिंदुकुश पर्वतावर, अफगाणिस्तानाच्या बॉर्डरवर अटक आहे. आणि इकडे ओडिसामध्ये कटक, म्हणजे अटकेपासून कटकेपर्यंत भगवा फडकत होता. अभिमानानं सांगायला मला वाटतं की भारतभर मराठ्यांची सत्ता होती, मराठ्यांचं राज्य होतं. आणि म्हणून म्हटलंय मराठ्यांविना राष्ट्रगाडा न चले, शक्यच नाही. आता हा पेशव्यांचा पराक्रम, परंतु इंग्रज भारतामध्ये आले, त्यांच्या आधी खरे पोर्तुगीज आले, डच आले, फ्रेंच आले, इंग्रज आले, पण त्या सगळ्यांमध्ये इंग्लंडमधून आलेले जे इंग्रज आहेत त्यांनी ईस्ट इंडिया कंपनी या भारतभर स्थापन करून त्याच्या व्यापाराच्या माध्यमातून या संपूर्ण भारतभर राजकीय वर्चस्व स्वतःचं स्थापन केलं. पण या ईस्ट इंडिया कंपनीला आणि या इंग्रजांना अख्खा भारत स्वतःच्या नियंत्रणाखाली लवकर घेता आला, पण त्यांना सगळ्यात जास्त लढा या मराठ्यांचं राज्य स्वतःकडे घेण्यासाठी करावा लागला. ही पण आपल्यासाठी फार मोठी अभिमानाची गोष्ट आहे. सहजासहजी इंग्रजांना सुद्धा हे मराठ्यांचं राज्य स्वतःच्या ताब्यामध्ये नाही घेता आलं. पण शेवटी 1818 मध्ये त्या ठिकाणी मालकन नावाचा जो इंग्रज सेनापती होता त्याकडे पेशव्यांनी शरणागती पत्करून राज्यकारभार दिला. अर्थातच ईस्ट इंडिया कंपनीची मराठ्यांच्या नंतर, पेशव्यांच्या नंतर या मराठी प्रांताची, मराठी राज्याची संपूर्ण जबाबदारी ईस्ट इंडिया कंपनीकडे गेली आणि ईस्ट इंडिया कंपनीने पहिले गव्हर्नर म्हणून एल्फिस्टन यांना नेमलं. त्यांचंही योगदान निश्चितपणे आहे महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये. आता साधारणतः तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे की 1947 पर्यंत ह्या इंग्रज लोकांचं आपल्याकडे राज्य होतं. मग 1947ला जेव्हा आपण स्वातंत्र्य झालो, मग स्वातंत्र्य झाल्याच्या नंतर आपला मुंबई इलाका म्हणून किंवा मुंबई प्रांत म्हणून आपण ओळखलं गेलो. भाषावार प्रांतरचना झाली आणि मग मुंबई प्रांत म्हणून आपली ओळख. आता तेव्हाच्या मुंबई प्रांतामध्ये, म्हणजे मी आता अगदी स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये आलो, म्हणजे स्वातंत्र्यानंतर
आपल्याकडे मुंबई प्रांताची जी ओळख आहे ती अशा पद्धतीने राहिली की गुजरात, त्यानंतर मध्य प्रदेश, त्यानंतर कर्नाटकमधला काही भाग, त्यानंतर विदर्भ, आत्ताचा महाराष्ट्र, हा बराच मोठा असा प्रदेश मुंबई प्रांतामध्ये होता. आता या मुंबई प्रांतापासून पुढे मुंबई राज्य निर्माण कसं झालं आणि त्यापासून महाराष्ट्र निर्माण कसा झाला, आज महाराष्ट्र दिनाच्या निमित्तानं ते सांगणं मला फार गरजेचं वाटतं. खरं तर मुंबई प्रांत किंवा मुंबई हा जो इलाका आहे तो मोठा प्रदेश मोठा होता, परंतु 1940 पासून म्हणजे भारत स्वातंत्र्य होण्याच्या अगोदरपासूनच संयुक्त महाराष्ट्र निर्माण झाला पाहिजे, त्यासाठी संयुक्त महाराष्ट्र सभा 1940ला स्थापन झाली मुंबईमध्ये. भारत स्वातंत्र्य होण्याच्या अगोदरच आम्हाला महाराष्ट्र, संयुक्त महाराष्ट्र, हा वेगळा महाराष्ट्र आम्हाला हवा आहे, त्यातून आमचा विकास शक्य आहे, ही मागणी महाराष्ट्रातील तत्कालीन विचारवंतांनी, साहित्यिकांनी, समाजसुधारकांनी आणि राजकीय नेत्यांनी निश्चितपणे केली होती. त्यासाठी संयुक्त महाराष्ट्र सभा 1940ला स्थापन झाली. पुढे 1946 पर्यंत या सभेच्या माध्यमातून काम झालं आणि पुढे संयुक्त महाराष्ट्र समिती किंवा परिषद 1946ला स्थापन झाली आणि पुढे 1956 पर्यंत ती ॲक्टिव्हली काम करतच होती. आता भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर आमचा महाराष्ट्र हा मुंबई प्रांत म्हणून ओळखला जात होता, ज्यामध्ये गुजरात होतं, महाराष्ट्र होतं, अर्थातच मध्य प्रदेशमधला काही भाग. आता मध्य प्रदेश, मी मगाशी सांगितलं 1956 पर्यंत मध्य प्रदेशमध्ये त्यांची राज्यभाषा हिंदी होती. अर्थातच मध्य प्रदेशमध्ये होळकर मराठी राजे, त्यानंतर शिंदे मराठी राजे, अलीकडे गुजरातमध्ये बडोद्यामध्ये गायकवाड मराठी राजे. म्हणजे महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवराय यांचं जसं मराठी राज्य होतं तसं भारतभरामध्ये अनेक ठिकाणी या मराठी राजांनी स्वतःचं राज्य निर्माण केलं होतं आणि अतिशय दिमागात आणि अतिशय सुव्यवस्थितरित्या ती राज्य या सर्व राज्यांकडून चालवली जात होती. म्हणजे मराठी राजे हे संपूर्ण भारतभर होते, हे मला या ठिकाणी नमूद करायचं आहे. आता आपण परत आपल्या मुख्य विषयाकडे येऊ की बाबा संयुक्त महाराष्ट्र निर्माण झाला तरी कसा. आता मित्रांनो, 1948 मध्ये ह्या भाषावार प्रांतरचनेच्या पुनर्गठनाच्या प्रश्नासंबंधी त्या ठिकाणी धार नावाचे एक चांगले मोठे अभ्यासक होते, त्यांच्या अध्यक्षतेखाली पंडित जवाहरलाल नेहरू यांनी एक समिती नेमली आणि त्या समितीच्या माध्यमातून, आता तेव्हा ती समिती आपल्या महाराष्ट्रामध्ये आली तेव्हा 1948 मध्ये अकोला येथे त्या समितीच्या पुढे आपल्या महाराष्ट्रातील बऱ्याच लोकांनी संयुक्त महाराष्ट्राची मागणी लावून धरली आणि अकोला करार हा उल्लेख आहे 1948ला. खरं तर पुढे 1953 पर्यंत हा जो काही एकंदरीतच कालखंड आहे, या कालखंडामध्ये आपल्या मुंबई प्रांतामध्ये बऱ्याच घडामोडी घडल्या, मात्र संयुक्त महाराष्ट्राची मागणी ही कायम जोर धरून लागली. त्याच्यामुळे ही भाषावार केलेली प्रांतरचना आणि त्यातून निर्माण झालेला हा मुंबई प्रांत हा निश्चितपणे कुठेतरी आणखीन काहीतरी बदल करण्याचे संकेत देत होता आणि म्हणूनच पंडित जवाहरलाल नेहरूंनी 1953 मध्ये भाषावार प्रांतरचनेतून जे निर्माण झालेले प्रांत आहेत त्यासाठी राज्य पुनर्रचना आयोग, ज्याला आपण फाजल अली कमिशन असं म्हणतो, सरन्यायाधीश होते, न्यायालयाचे निवृत्त सरन्यायाधीश फाजल अली, त्यांच्या अध्यक्षतेखाली भाषावार प्रांतरचनेतून निर्माण झालेले जे प्रांत आहेत त्यांचा फेरविचार करण्यासाठी राज्य पुनर्गठन आयोग नेमला आणि मग हे फाजल अली कमिशन महाराष्ट्रामध्ये दाखल झालं आणि या फाजल अली कमिशनमध्ये महाराष्ट्रातून कुंजरो असतील, पेडणेकर असतील हे सदस्य होते आणि त्यांच्यापुढे आपल्या महाराष्ट्रामध्ये सर्वप्रथम गाडगीळ यांनी ही मागणी केली की हा महाराष्ट्र आहे, हे मुंबई राज्य आहे, परंतु यामध्ये संयुक्त महाराष्ट्र हा वेगळा निर्माण झाला पाहिजे. गाडगिळांनी प्रथम मागणी केली, विदर्भ वेगळा झाला पाहिजे आणि गुजरात वेगळं झालं पाहिजे आणि मुंबई ही संयुक्त महाराष्ट्रामध्ये असली पाहिजे. ही मागणी सर्वप्रथम फाजल अली कमिशन समोर आपल्या महाराष्ट्रामधून गाडगिळांनी केली. अर्थातच गाडगीळ हे प्रतिनिधित्व करत होते, परंतु त्यामध्ये प्र के अत्रे असतील, सेनापती बापट असतील, क्रांतिसिंह नाना पाटील असतील, एस एम जोशी असतील, प्रबोधनकार ठाकरे असतील, असे बरेच
सामाजिक कार्यकर्ते, बरेच विचारवंत, साहित्यिक या लढ्यामध्ये समाविष्ट होते. आता यानंतर फाजल अली कमिशन समोर लोकनायक बापूजी आने यांनी विदर्भ वेगळा करून द्या अशी मागणी केली. मग फाजल अली कमिशनने सर्व अभ्यास करून 1955 मध्ये अहवाल सादर केला केंद्र सरकारला आणि त्या अहवालामध्ये त्यांनी असं सांगितलं की विदर्भ राज्य वेगळं करा आणि गुजरात आणि महाराष्ट्र असं द्वैभाषिक म्हणजे द्विभाषिक मुंबई राज्य स्थापन करा. अर्थातच हा जो अहवाल होता तो ऑक्टोबर 1955 मध्ये सादर झाला, पण तिथपासूनच संयुक्त महाराष्ट्र लढ्याला एक आक्रमकपणा निर्माण झाला. कारण फाजल अलींनी द्विभाषिक मुंबई राज्य निर्माण करा अशी शिफारस केली होती, जी की आपल्या महाराष्ट्रातील कोणाला मान्य नव्हती. आम्हाला संयुक्त महाराष्ट्र हवा आहे, ज्यामध्ये मुंबई आमच्याकडे असायला हवी आणि साधारणतः मराठी बोलणाऱ्यांचा, मराठी ज्यांची मातृभाषा आहे अशा मराठी भाषा असणाऱ्या मराठी भाषिकांचा एक वेगळा प्रदेश म्हणजे महाराष्ट्र असावा, मुंबई त्यातच असली पाहिजे. या मागणीला त्या ठिकाणी एक आक्रमकपणा आणि एक ताकद मिळू लागली. आणि मग फाजल अली कमिशनने द्विभाषिक मुंबई राज्याची जी शिफारस केली होती ती अर्थातच मान्य नव्हती कोणाला. आणि मग 21 नोव्हेंबर 1955 संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातील अतिशय महत्त्वाचा दिवस, अर्थातच या महाराष्ट्रातला काळा दिवस पण म्हणू आपण, कारण 21 नोव्हेंबर 1955 रोजी मुंबईच्या उच्च न्यायालयासमोर फ्लोरा फाउंटन येथे संयुक्त महाराष्ट्र समितीचे बरेच आंदोलक जमले आणि अतिशय शांततापूर्णरित्या ते हे आंदोलन करत होते आणि संयुक्त महाराष्ट्रची मागणी जोर लावून धरत होते. परंतु तत्कालीन जे मुख्यमंत्री होते मोरारजी देसाई, त्या मोरारजी देसाईंना द्विभाषिक मुंबई राज्यच फायद्याचं वाटत होतं, कारण त्यांना मुंबई ही गुजरातच्या दृष्टीने महत्त्वाची वाटत होती. त्यामुळं संयुक्त महाराष्ट्र हे आंदोलन त्यांना त्या ठिकाणी चिरडायचं होतं. आणि मग मोरारजी देसाई यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या समितीच्या आंदोलकांवरती बेछूट गोळीबार करण्याचे आदेश दिले. जवळपास 14 ते 15 लोक आंदोलक त्या ठिकाणी शहीद झाले. आणि हा संयुक्त महाराष्ट्र या हुतात्म्यांच्या रक्तांमधून पुढे निर्माण झालाय हे आपल्याला विसरून चालणार नाही. रक्त सांडावं लागलंय तेव्हा जाऊन हा महाराष्ट्र निर्माण झालाय. 1955 नोव्हेंबर महिना तारीख 21 फ्लोरा फाउंटन 14 लोक शहीद झाले. पण 1955 पासून पुढे 1956 पर्यंत तत्कालीन सरकारने मोरारजी देसाईंच्या आदेशानुसार अनेक वेळा वेगवेगळ्या भागांमध्ये संयुक्त महाराष्ट्र समितीच्या आंदोलनावर बेछूट गोळीबार केले आणि ज्यामध्ये 107 जण शहीद झाले, हुतात्मा झाले. आणि शेवटचे त्या ठिकाणी तोमसकर म्हणून आहेत, शंकरराव तोमसकर, हे शेवट कोल्हापूरमधले आहेत ते, आणि ते त्यामध्ये 107वे हुतात्मा आहेत, शहीद आहेत. 2011 मध्ये महाराष्ट्र सरकारने 106 हुतात्म्यांची यादी जाहीर केली, परंतु त्या तोमसकर कुटुंबातल्या कुटुंबियांनी पुढे जाऊन लढा दिला आणि मग त्यांचंही नाव ॲड झालं आणि मग दुरुस्ती करून महाराष्ट्र सरकारने 107 हुतात्म्यांची यादी त्या ठिकाणी दिली. मित्रांनो, मला हे यासाठी सांगायचं आहे की 1955 ते पुढे जाऊन 1960 पर्यंत ह्या 5 वर्षामध्ये आपला महाराष्ट्र निर्माण व्हावा यासाठी संपूर्ण भारतभर वेगवेगळ्या चळवळी, आक्रमक चळवळी चालू होत्या. अर्थातच महाराष्ट्रामध्ये हे घडतंय, पण महाराष्ट्र हे भारताच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचं असणारं राज्य होतं. पण बरोबर साधारणतः 1 नोव्हेंबरला म्हणजे 1956 मध्ये द्विभाषिक राज्य निर्माण झालं आणि द्विभाषिक राज्य निर्माण झाल्याच्या नंतर पुढे यशवंतराव चव्हाण हे द्विभाषिक राज्याचे पहिले मुख्यमंत्री झाले. आता ते पहिले मुख्यमंत्री असताना यशवंतराव चव्हाणांच्या कालखंडामध्ये बऱ्याच गोष्टी घडल्या. ते द्विभाषिक मुंबई राज्याचे पहिले मुख्यमंत्री होते. अर्थातच काँग्रेसचा त्यांच्यावरती निश्चितपणे प्रभाव होता. मग आता हे द्विभाषिक मुंबई राज्य आहे, मग या राज्यापासून आता पुढे जाऊन आपल्याला महाराष्ट्र वेगळा तर हवा आहे, ही मागणी काही त्या ठिकाणी थांबत नव्हती. यशवंतराव चव्हाणांनी प्रयत्न केले, परंतु महाराष्ट्रामधली जी संयुक्त महाराष्ट्राची चळवळ आहे ही अधिक आक्रमक होत होती.
आणि मग पुढे या घटनेतून 1957 मध्ये महाराष्ट्रामध्ये अर्थातच देशामध्ये लोकसभेपासून नगरपालिकेपर्यंत बऱ्याच निवडणुका लागल्या आणि त्या निवडणुकामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये संयुक्त महाराष्ट्र समितीने स्वतःचे उमेदवार काँग्रेस विरुद्ध उभे केले आणि बरेच उमेदवार 80% उमेदवार संयुक्त महाराष्ट्र समितीचे निवडून आले आणि त्यातून संदेश गेला दिल्लीला की आत्ता मात्र संयुक्त महाराष्ट्र या विषयावर विचार केला पाहिजे. आणि मग केंद्रामधून साधारण 1959 मध्ये इंदिरा गांधी जेव्हा राष्ट्रीय अध्यक्षा होत्या काँग्रेसच्या, महाराष्ट्राच्या साधारण त्या दौऱ्यावरती आल्या आणि यशवंतराव चव्हाणांनी त्यांच्या निदर्शनास आणून दिलं की आता मात्र आपल्याला संयुक्त महाराष्ट्र वेगळा निर्माण केल्याशिवाय चालणार नाही. मग इंदिरा गांधी यांनी वल्लभ पंत जे तेव्हाचे गृहमंत्री होते आणि पंडित जवाहरलाल नेहरू हे पंतप्रधान होते, त्यांना हे पटवून दिलं की संयुक्त महाराष्ट्र आता निर्माण झाला पाहिजे. आणि मग 1960 मध्ये साधारणतः मार्च महिन्यामध्ये यशवंतराव चव्हाण यांनी द्विभाषिक मुंबई राज्याचं भंग करणारं बिल म्हणजे विधेयक केंद्रामध्ये लोकसभेमध्ये जाहीर केलं, मांडलं. त्याला लोकसभेची मान्यता मिळाली. एप्रिल महिन्यामध्ये राज्यसभेची मान्यता मिळाली आणि खऱ्या अर्थानं तेव्हा हे मान्य झालं केंद्राला, संसदेला की द्विभाषिक मुंबई राज्याची त्या ठिकाणी फोड झाली आणि गुजरात हे वेगळं राज्य निर्माण झालं आणि महाराष्ट्र हे वेगळं राज्य निर्माण झालं. अर्थातच मुंबई महाराष्ट्रात राहिली आणि 107 हुतात्म्यांना खऱ्या अर्थानं आदरांजली मिळाली. संयुक्त महाराष्ट्र हा निर्माण झाला 1 मे 1960ला. खऱ्या अर्थानं गुजरात वेगळा झाला आणि संयुक्त महाराष्ट्र म्हणजे आपलं मुंबई ही राजधानी असणारं आपलं महाराष्ट्र राज्य, ज्यामध्ये विदर्भही राहिला, शिवाय मध्य प्रांतामधला जो काही वऱ्हाड प्रांत होता आणि आत्ताचं जे नागपूर आहे ते सुद्धा आपल्या महाराष्ट्रामध्ये राहिलं. विदर्भ तर राहिलाच आणि एक मोठं राज्य त्या ठिकाणी निर्माण झालं. आता महाराष्ट्राची निश्चितपणे या देशाच्या राजकारणामध्ये एक महत्त्वाची भूमिका कायम राहत आलेली आहे. त्याचं कारणही तितकंच महत्त्वाचं आहे, कारण महाराष्ट्र हे एकमेव देशातलं राज्य आहे की ज्याच्या नावामध्ये राष्ट्र आहे. सांगायला मला अभिमान आहे, महाराष्ट्र आपल्या राज्याच्या नावातच राष्ट्राचा उल्लेख आहे. अर्थातच एकमेव असं राज्य आहे की जिथे राष्ट्रभावना ही त्या नावातच दडलेली आहे. निश्चितपणे राष्ट्रभक्ती आहे, राष्ट्रभावना आहे आणि राष्ट्राला मानणारं हे राज्य आहे. राष्ट्रभक्ती तुडुंब भरलेली आहे या राज्यामध्ये आणि अनेक वेळा महाराष्ट्रानं हे सिद्ध करून दाखवले. आज संरक्षण विभागाच्या प्रत्येक सेक्टरमध्ये या महाराष्ट्रातले अधिकारी आणि महाराष्ट्रातले अनेक सैनिक काम करत आहेत. या देशाची सेवा करतायत, या देशाचं रक्षण करतायत. देशाच्या प्रत्येक सेक्टरमध्ये, प्रत्येक विभागामध्ये अनेक महत्त्वाच्या भूमिका या महाराष्ट्राचे भूमिपुत्र आज निभावत आहेत. महाराष्ट्राची ही खऱ्या अर्थानं फार वैभवशाली परंपरा आहे आणि ही फार मोठी थोरवी आहे. आता मराठी भाषा आणि आपलं हे राज्य महाराष्ट्र हे नेमकं घडलं कसं, याची ख्याती काय आहे, याचा इतिहास काय आहे, हे आजच्या पिढीपर्यंत आपण पोहोचवलं पाहिजे. शाळेमध्ये पाठ्यपुस्तकामध्ये कितपत पोहोचेल हे सांगता येणार नाही, पण अशा चर्चांमधून या महाराष्ट्राच्या निर्मितीची ही वैभवशाली आणि अंगावर शहारे उभे करतील अशा पद्धतीची ही जी थोरवी आहे ही आपल्याकडनं पुढे निश्चितपणे सांगितली गेली पाहिजे, याचं प्रबोधन झालं पाहिजे. ही काळाची खरी गरज आहे. संयुक्त महाराष्ट्र अर्थातच महाराष्ट्र दिन 1 मेच्या निमित्तानं आज आपण सेलिब्रेट करतोय आणि त्या निमित्ताने का होईना या महाराष्ट्राच्या जडणघडणीविषयी आपल्यासोबत चर्चा करण्याचा मला योग आला. आता मला एक गोष्ट शेवटी मला तुम्हाला नमूद करून द्यायची आहे. संयुक्त महाराष्ट्राची जी चळवळ होती ती चालू असताना एक चांगले साहित्यिक आहेत, एक चांगले शाहीर आहेत, त्यांचं एक वाक्य होतं जे महाराष्ट्रामध्ये प्रेरणा देत होतं संघर्ष करण्यासाठी, परंतु त्याचे पडसाद दिल्लीपर्यंत, संसदेपर्यंत उमटत होते. अर्थातच ते वाक्य आहे, उठा मराठा, जागा मराठा, अब जमाना बदलेगा.
निश्चितपणे हे एक वाक्य दिल्लीच्या संसदेपर्यंत घुमत होतं आणि संयुक्त महाराष्ट्र निर्माणच झाला पाहिजे आणि मराठी भाषिकांना न्याय मिळाला पाहिजे, मुंबई ही महाराष्ट्रात राहिली पाहिजे, ही जी भूमिका आहे ही दिल्लीपर्यंत पोहोचण्यासाठी अनेक साहित्यिकांनी, अनेक क्रांतिकारकांनी, अनेक समाजसुधारकांनी, अनेक राजकीय पुढाऱ्यांनी निश्चितच योगदान दिलेलं आहे. चिंतामणराव देशमुखांनी संयुक्त महाराष्ट्राच्या मागणीला केंद्राकडनं दाद मिळत नाही म्हणून अर्थमंत्री पदाचा राजीनामा सोपवला होता. अशा अनेक उदाहरणं आहेत की ज्यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी खऱ्या अर्थानं मेहनत घेतली, त्याग केला आणि म्हणून हा महाराष्ट्र साकारला, हा महाराष्ट्र उभा राहिला आणि आजही हा महाराष्ट्र या देशाला दिशा देण्याचं काम करतोय, या जगाला दिशा देण्याचं काम करतोय. निश्चितच मला सांगायला अभिमान वाटेल की आत्ताच्या घडीला अख्ख्या जगामध्ये कोविड-19 हा विषाणू संपूर्ण जगभर पसरतोय, थैमान घातलंय. अख्ख्या जगभरामध्ये जागतिक महामारी आलेली आहे, परंतु या जागतिक महामारीच्या विरुद्ध लढताना संपूर्ण जगभराला या कोरोनाच्या विरुद्ध लढण्याची जी लस कोविशिल्ड नावाची संपूर्ण जगाला दिली जाते, ती सिरम इन्स्टिट्यूट आपल्या महाराष्ट्रात आहे. एक आत्ताचा ज्वलंत उदाहरण मी तुम्हाला देतोय. मित्रांनो, या महाराष्ट्राची ताकद ही खूप मोठी आहे आणि म्हणूनच म्हटलेलं आहे की महाराष्ट्र थांबला तर राष्ट्र थांबले, मराठ्यांविना महाराष्ट्रांविना राष्ट्रगाडा न चले, खरा वीर पराधीनतेचा महाराष्ट्र आधार या भारताचा. अखंड महाराष्ट्राची ही निर्मिती तुमच्यासमोर सांगण्याचा आजच्या दिवशी मला योग आला, त्याबद्दल मी आपल्या सर्वांचं या ठिकाणी मनापासून धन्यवाद देतो आणि शेवटी एकच सांगतो, गरजा महाराष्ट्र माझा, अवघा महाराष्ट्र माझा. धन्यवाद.